नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी या विषयाच्या चौथ्या भागातील 44वा पाठ बघणार आहोत. त्याचं नाव आहे भाज्या व फळे. आपल्या सगळ्यांचा आवडता धडा, भाज्या व फळे. आता मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या चित्रामध्ये काय सांगितलंय, भाज्या व फळांचं महत्त्व सांगितलंय. मग मी तुम्हाला सांगणार आहे की भाज्या आणि फळे आपण का खायची असतात दररोजच्या जेवणामध्ये, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही सुद्धा मला सांगायचं आहे तुम्हाला कोणत्या भाज्या आणि फळे आवडतात, हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. मग आपल्याला समजेल की भाज्या व फळे आपल्याला दररोज का खायची असतात. तुम्ही सुद्धा सकाळी किंवा दुपारी डब्यातून वेगळ्या भाज्या व फळे पण घेऊन येत आहे ना, म्हणजे नक्कीच काहीतरी ते महत्त्वाचं असतील. तर चला आपण भाज्या व फळांचं महत्त्व समजून घेऊया. आता बघा, इथं काय दाखवलंय, हे बघा, हे काय आहे, किचन आहे. आणि इथं मिनू आणि मिनूची आई हे काय लागलेत, जेवायला बसलेत. आणि हे बाजूला काय ठेवले बघा, ह्याच्यामध्ये एक बुट्टी आहे, त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या दिसत आहेत का तुम्हाला, वेगळ्या प्रकारच्या भाज्या फळे इथं ठेवलेत, बरोबर. आणि आता मिनू काय करायला लागली, जेवणार आहे. मग आता आई कशी बोलते, आई काय म्हणते मिनूला, मिनू ये जेवून घे. मिनू पळत पळत येते आणि ह्या खुर्चीवर बसते. आणि आईला काय विचारते, आई आई आज कोणती भाजी केलीस मला सांग बघू. तर आई काय म्हणते, पालक. पालकचं नाव ऐकल्यावर मिनू काय म्हणते, पालक नको 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 नको, मला पालक नको, आजही बटाटाच हवा मला, म्हणजे मला आज बटाटाच खायचा, मला पालक अजिबात नको, असं मिनू म्हणते. मग तुम्ही सुद्धा असं म्हणताय ना आपल्या आईला. मग आई काय म्हणते, अगं रोज एकच भाजी काय खायची, रोज आपण वेगवेगळ्या भाज्या खायला पाहिजेत ना. बघा मिनू कशी आता रुसून बसली, कारण की तिला बटाटाच आवडतो आणि आज आईनं पालकची भाजी केली, बरोबर ना. असं सगळं झालंय. मग आता काय होतंय, अचानक या बुट्टीतल्या सगळ्या पालेभाज्या मेनू बरोबर बोलायलाच लागतात. बघा, डोळे उघडून बोलायला लागतात. आणि काय म्हणतात, मेनू आम्ही पालेभाज्या हिरव्यागार खाऊन मिळेल ताकद फार. त्या काय म्हणतात, सगळ्या पालेभाज्या आम्ही हिरव्यागार आहे आणि आम्हाला जर का तू खाल्लंस तर तुला खूप सारी ताकद येईल, तुला खेळामध्ये भाग घेता येईल, तुम्हाला चांगला अभ्यास करता येईल, तुझे शरीर सुद्धा चांगलं राहील आणि खूप सुंदर दिसशील तू. त्यामुळं हिरव्या पालेभाज्या नेहमी खाणं गरजेचं आहे, असं त्या मिनूला समजावून सांगतात, बरोबर. चला आता पुढं काय होतंय बघूया. आता फळभाज्या, आता ह्या बास्केटमध्ये काय पालेभाज्या पण आहेत आणि फळभाज्या पण आहेत. आता फळभाज्या काय म्हणतात, फळभाज्या खा निरोगी राहा. का सांगा बघू, कारण की ह्या ज्या काय फळभाज्या आहेत त्या फळभाज्यामध्ये काय काय असतं सांगा बघू, वेगळ्या प्रकारचे जीवनसत्व असतात जे आपल्या शरीराला ताकद देतात. म्हणून ते काय म्हणतात, फळभाज्या खा निरोगी राहा, बरोबर. आता आणखी काय असतं सांगा, या बुट्टीमध्ये फळे असतात. फळे खा पटपट शरीर होई बळकट. म्हणजे आपण फळभाज्या खाल्ल्या, हिरव्यागार पालेभाज्या खाल्ल्या, वेगवेगळी फळं खाल्ली तर आपलं शरीर धडधाकट होईल, अतिशय सुंदर होईल, बरोबर ना. म्हणजे आपल्याला शरीर तंदुरुस्त राहील, कोणत्याही प्रकारचे आपल्याला त्रास आपल्या शरीराला होणार नाही आणि आपल्याला दवाखान्यात जावं लागणार नाही, बरोबर ना. तुम्हाला सगळ्यांना इंजेक्शनची खूप भीती वाटते ना आणि तुम्हाला आवडत नाही दवाखान्यात जायला. मग तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे, फळे भाज्या पालेभाज्या फळे हे रोजच्या रोज खाल्ली पाहिजेत. आईकडं अजिबात हट्ट धरायचा नाही, मला हीच भाजी पाहिजे तीच भाजी पाहिजे, सगळं समजलं. नाहीतर ह्या मेनूसारखं अजिबात हट्ट धरायचं नाही. मग आता काय होतं, हे सगळं ऐकल्यानंतर मेनूला समजतंय पालेभाज्याचं महत्त्व, फळीभाज्याचं महत्त्व, फळांचं महत्त्व समजतंय, बरोबर. मग मेनू काय बघा, आता काय मेनूनं काय केलं, ह्या सगळ्यांशी मैत्री केली. आमच्याशी आता कर मैत्री, मिळेल शक्ती
देतो खात्री. म्हणजे हे सगळे फळे भाज्या, पालेभाज्या, फळे. मेनूला काय म्हणतात, तू आता असा हट्ट करू नको, तू आमच्या सगळ्यांशी मैत्री कर, रोजच्या रोज पालेभाज्या खा, फळे भाज्या खा, फळे खा, मग आम्ही तुला खूप सारी ताकद देतो, खूप सारी ताकद देतो, बरोबर. आणि तू आमच्याशी मैत्री कर, म्हणजे तुला काही वाटणार नाही. लक्षात आलं तुमच्या? हे आहे या पाठामधचं महत्व. आलं लक्षात? तर तुम्ही सगळ्यांनी मला तुमची आवडती भाजी, फळभाजी, पालेभाजी आणि फळ कोणतं आहे हे मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर. आणि रोजच्या रोज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतील याची खात्री करून घ्यायची आहे आणि सगळ्यांना समजावून सुद्धा सांगायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रांच्या सोबत. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ पुन्हा आपल्याला पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.